राज्यसभेसाठी भाजपकडून आज नावं निश्चित होणार। राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवार दिले जाणार। रात्री होणाऱ्या बैठकीमध्ये नावांवर होणार शिक्कामोर्तब। रामदास आठवले, विनोद तावडेंचं नाव निश्चित। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळेंचे नाव जवळपास निश्चित। शायना एनसी, संजय निरुपम यांची नावं सुद्धा चर्चेत। ग्रामीण भागातील काही नावांचीही चर्चा। पक्षासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊनच उमेदवारी दिली जाणार। शरद पवार हेच महाविकास आघाडीचे राज्यसभा उमेदवार असणार। शरद पवारांसोबत घटक पक्षातील नेत्यांची चर्चा सुरू। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं यासाठी ठाकरे सेना आणि काँग्रेस आग्रही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर अखेर पार्थ पवारच। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांच्या जागी पार्थ पवार करणार राज्यसभेमध्ये नेतृत्व। रवींद्र चव्हाणांकडून भाजपच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा। केशव उपाध्यायांची भाजप उपाध्यक्षपदी बढती। गोपीचंद पडळकर, सुजय विखे पाटील, भारती पवार यांची सुद्धा उपाध्यक्षपदी वर्णी। तर चित्रा वाघ भाजपच्या महिला मोर्चाध्यक्षा। कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचांची वर्णी। भाजपच्या नवनाथ बन यांची सुद्धा बढती। नवनाथ बन यांची भाजपच्या मुख्य प्रवक्तेपदी वर्णी। बन यांच्या खांद्यावर आता मुख्य प्रवक्ते पदाची धुरा। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक। विरोधकांकडून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी। नागपूर महापालिकेच्या रेकॉर्ड रूममधून 172 वर्क ऑर्डर्स गायब। मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत वर्क ऑर्डर गायब झाल्यानं आश्चर्य। 2 माजी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश। प्रवक्ते हनुमंत पवार यांच्या मारहाणी प्रकरणी तुषार दामगुडेंसह 6 जणांवर गुन्हा। काँग्रेस शिष्टमंडळाकडून पुणे पोलीस आयुक्तांची भेट। हनुमंत पवारांना संरक्षण देण्याची मागणी होती। विदर्भासाठी राज्य सरकारची मोठी भेट। विदर्भातील महत्त्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता। विदर्भातील घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न सुद्धा सुटणार। पैठणमध्ये गोदावरीच्या पात्रामध्ये सोनं शोधण्यासाठी गर्दी। नाथ षष्ठी निमित्तानं गोदावरी नदीचं पाणी कमी केल्यानं पात्र उघड। तर सोन्या चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी शेकडो जण नदीपात्रामध्ये। बदलापूरमधील स्त्री बीज रॅकेटचं राज्याबाहेर कनेक्शन। स्त्री बीज रॅकेटचा तेलंगणा केरळ पर्यंत धागेदोरे। अटक केलेल्या महिलांच्या तपासामध्ये महाराष्ट्राबाहेरील कनेक्शनही उघड। रांचीवरून दिल्लीला जाणाऱ्या एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात। झारखंडमधील चक्रामध्ये एअर अँब्युलन्स क्रॅश। खासगी विमानातील 7 जणांचा मृत्यू। AIB संपूर्ण घटनेची तपासणी करणार। संभाजीनगरच्या पैठणमधील सांगतपुरीमध्ये रात्री भीषण अपघात। चालकाचा ताबा सुटल्यामुळे स्विफ्ट कार कालव्यामध्ये कोसळली। पती पत्नीसह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उतरलेला तरुणही बेपत्ता। केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीच्या सबसिडीमध्ये 50% कपात। कांद्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता। निर्यात खर्च वाढवण्याच्या शक्यतेने निर्यातदार चिंतेत। लातूर, बीडसह राज्यामधील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा। पुण्याच्या इंदापूरमध्ये गारांचा पाऊस। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मध्य महाराष्ट्रासह विदर्भामध्ये आजही अवकाळी पावसाचा अंदाज।